नमस्कार मित्रांनो, महाकोकणवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुका कालच पूर्ण झालेल्या आहेत. तर आज आपण आलो ते राजापूरच्या आठवडा बाजारामध्ये. आता हे आपण पाहत आहे राजापूरची बाजारपेठ आहे. आता आपण आहोत ते कोदोली हा नदीच्या ब्रिजवर आपण आता आहोत आणि आपण इथे जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत की काल ज्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये कोणाची हवा आहे ते आपल्याला इथे जे जनमानसामध्ये फिरून आपल्याला बघायचं आहे. तर त्यांची आपण मतं जाणून घेणार आहोत. तर चला तर जाऊया, आपण सुरुवात करूया. आता ह्या ब्रिजवरूनच आहे ते मोठा ब्रिज आहे आणि पलीकडे छोटा ब्रिज आहे आणि त्या बाजूला तिकडे गुरुवारचा आठवडा बाजार आहे, तिकडे देखील आपण जाऊया. तर चला आपण सुरुवात करूया. तर आमचा कॅमेरामॅन आहे रोशन. हां, नमस्कार. काय म्हणता? बरं, मी काय म्हणतो, काल आपल्या निवडणुका झालेल्या आहेत पूर्ण विधानसभेच्या. तर तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा असेल? आणि परवा आता शनिवारी निवडणुकीचा रिझल्ट आहे, तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, फक्त जी लोकमत आहे ते जाणून घ्यायचं आहे की कोणाची हवा आहे. बोलायचं तुम्हाला काय म्हणजे वाटतं? ते जवळजवळ 50-50% असे होणार आहे. 50-50% स्थापना होणार आहे. अच्छा, तर तुम्हाला अंदाज येईल ना कोणाचा काय? सांगू सांगू शकत शकत दोघांचं पण परडे जड आहे, त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. दोघांचं पारडं म्हणजे एक आपले राजन साळवी साळवी आहे आणि आणि किरण भैया म्हणजे भैया सामंत. अच्छा, ठीक आहे, पुढे जाऊया. चला तर मित्रांनो, तर ते आपले दुसरे रिक्षावाले आहेत. नमस्कार. तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे काल जी आता विधानसभेच्या ज्या आता निवडणुका पार पडलेल्या आहेत, तर त्याबद्दल आता आपण लोकमत जाणून घेणार आहोत की आता सध्या कोणाची हवा असं तुम्हाला काय वाटतं की रिझल्टमध्ये काय येईल? रिझल्ट काय आहे? हां कोण निवडून येईल ना? हां हां कोण निवडून येईल? कोण निवडून येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं? 15 वर्षात विकास नाही झाला राजापूरचा. हां राजापूर तालुक्याचा, राजापूर, लांजा, साखरपा या मतदारसंघाचा विकास झालेला नाही. त्याच्यामुळे लोकांचं असं मत आहे की आपल्याला चेंज पाहिजे. चेंज पाहिजे म्हणजे काय, आपल्याला दुसरा कधी पर्याय पाहिजे. म्हणून सध्या जे नवीन जे उमेदवार उभे राहिले आहेत हो यांच्याकडनं शिंदे साहेबांकडनं, हां भैया शेठ सामंत, त्यांचा कौल राजापुरात असं तुम्हाला वाटतं? वाटतं. अच्छा, ठीक आहे. आणखीन देखील उमेदवार आहेत, आपल्या राजापूरचे स्थानिक उमेदवार हां. देखील आहेत. तसंच अविनाश लाड साहेब आहेत, राजनजी साळवी तुम्ही बोललातच आता, हो बरोबर. आणि आपले भैया सामंत बद्दल तुम्ही हां. आता तुमचा कौल हां. भैया सामंतकडे हां, आहे. हो. तसंच जे आता अमृत तांबडे आहेत हां. राजापूरचे उमेदवार, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याबद्दल ते माझे वर्गमित्र, अमृत तांबडे आहेत, माझे वर्गमित्र, दोस्तीच्या लायकीचे आहेत. हां हां पण राजकारणात थोडा नक्की आहे. थोडे जरा राजकारणात थोडे जरा ते जरा हे आहे. बरोबर, ठीक आहे. चला, ध्रुवजा तुम्ही काय बोलणार? तुमचं मत सांगा. म्हणजे कशाबद्दल? निवडणुका पार पडलेल्या आहेत, आता शनिवारी रिझल्ट आहे, पण आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे, जे लोकमत घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? परिवर्तन म्हणून तरी 90% मी सांगू शकतो की भैयाजी सामंत, आपले किरण उर्फ भैयाजी शेठ सामंत हे निवडून येऊ शकतात. अच्छा, 90% 90%. दादा परिवर्तन म्हणून. अच्छा, कारण आज आपण बघितलं 15 वर्ष राजनजी साळवी जे होते आपले उबाटा गटाचे, राजापुरातली कामांचा विचार केला तर नुसतं भावनिक कोण उपयोग नाही, त्याला काहीतरी इथे रोजगार पाहिजे. नाही तर आज आपली गावागावातनं आपण फिरलो तर किती घरं बंद आहेत, हां. सगळं म्हणजे ओसाड पडल्यासारखं झालं. आता राजापूर मुंबईला शहर, जात असेल. हो राजापूर शहराची पण परिस्थिती बघितली तर दुपारी 1-2 वाजून गेले की राजापूर शहरात कोणीच नसतं. आज गुरुवार बाजार आहे, हां, एवढी भली मोठी रांग लागली आहे बघा. बरोबर. मग काय काही नसल्यामुळेच झालंय ना हे. राजापुरात काही रोजगार नसल्यामुळेच ना. अच्छा, म्हणजेच ते काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे ना. बघू ना, 15 वर्ष गेली, 5 वर्ष आपण दुसऱ्याकडे देऊन बघूया, काय झालं तर झालं. 15 वर्ष तर गेलीच आहेत ना, मग आणखी 5 वर्ष बघू ना बदल करून. त्यांनी तर आश्वासनं दिले आहेत की आता एक सांगितलं ना त्यांनी की रिफायनरी प्रकल्प हा विनाशकारी आहे म्हणून, आपण त्या जागेवर दुसरा प्रकल्प आणू म्हणून. बघू, हां, त्यामुळे रोजगार मिळू शकतो. रोजगार मिळू राजापूरच्या शकतो. जनतेला. त्याच्यामुळे इथली लोक, इथली मुलं इथेच थांबू शकतात. बाजारपेठेत जी मंदी आहे थोडीफार ही होऊ शकते, म्हणजे चालना मिळू शकते बाजाराला असं. धन्यवाद. आपण आता जनमत आपण घेत आहोत, तर आपण जाऊया पुढे, जाऊया ज्यावर तो काय येतं पुढे. तर नमस्कार सर. नमस्कार, आम्ही महाकोकणकडून. ठीक आहे. आता आपले दुकानदार स्थानिक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती घेऊया. नमस्कार खडपे साहेब. तर
काल ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, तर तुम्हाला आता रिझल्ट आता हे शनिवारी आहेच, आपल्या सर्व जनतेला कळणार आहे, पण तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येऊ शकतं? कुणाचं काही सांगू शकत नाही मतदारांचा अच्छा, तरी अंदाज? का अंदाज सांगू शकत नाही. ठीक आहे, चला धन्यवाद. नमस्कार सर, आम्ही महागोपनकडून आलो आहे. तर आता काल निवडणुका झाल्या विधानसभेच्या, तर आता रिझल्ट आहे शनिवारी. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचा रिझल्ट काय असू शकतो? रिझल्ट काय असू शकतो तुम्हाला अंदाज? तराजूला सेम आहे, दोघांकडून same आहे. तराजूला खाली वर होत नाही आहे. हा हा आता उद्या काय तर परवा 24ला समजा काहीचा खाली जात नाही काहीचा वर येतात. हा, हा एवढाच. त्याला 23 तारखेला समजेल. हा काहीचा खाली जात नाही काहीचा वर येतात, आता समानच हा. अच्छा, हा. ठीक आहे. पाठी पुढे हा. अच्छा, तर आता आपण स्थानिक जिथली जनता आहे त्यांच्याकडून आपण मतदान घेत आहोत. तसंच आता इथे बाहेरचे सुद्धा लोक आले आहेत, कारण आता आठवडा बाजार आहे आज, त्यामुळे बाहेरून सुद्धा जनता आलेली आहे आजूबाजूच्या गावातून. तर आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. तर आमचा हा जव्हार चौक आहे राजापूरचा, पाहत आहे. तर जव्हार चौक दाखव. तर काकी, हां नमस्कार. तर आम्ही महाकोकणकडून आलेलो आहोत. आता काल निवडणुका झाल्या विधानसभेच्या, बरोबर? तर रिझल्ट आहे शनिवारी 23 तारखेला. तुम्हाला काय वाटतं कोण येऊ शकतं? मी सांगू शकत नाही कारण मी इथे नव्हते. अच्छा, मला काय प्रचाराचं माहिती नाही. तुमचं मत आहे का इकडे? मत आहे, अच्छा. मत दिलं, चला. मत दिलं. हां, पण सांगू शकत नाही. सांगू शकत आपण पाहत आहे लोक जरा संभ्रमामध्ये आहेत, कारण कळत नाही कोणाला कोण जिंकून येईल. कारण प्रत्येक जण सांगतोय की सांगू शकत नाही. जवळपास असतील दोन्ही उमेदवार. तर पाहूया, शनिवारी आपल्याला कळेलच, पण आपण लोकमत सुद्धा जाणून घेऊया. नमस्कार काका. तर आता थोडं तुमचं मत सांगा फक्त. काय का तुम्ही बोलला? अच्छा, ठीक आहे. तर आपले साहेब आहेत. नमस्कार साहेब, तुमचं नाव कसं? आम्ही महाकोकण चॅनलकडून आलोय. काल विधानसभेच्या ज्या निवडणुका पार आम्ही काय बोलू शकत नाही. बोलू शकत नाही. धन्यवाद. अच्छा, हा, तर काल निवडणुका पार पडल्या विधानसभेच्या. तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय सांगा? आमचं मत असा, कोण जरी आला हा, तरी आमका गरीबाचा कोण नाही. हा, बरोबर. ह्या महत्वाचा कोणच नाही. आणि या कोकणपट्ट्याचं नाहीच कोण आहेत, हा, पण ते घाटपट्टा विदर्भ, अच्छा, लातूर, बीड, अमरावती हम्म. इकडं लुटला जातो सगळा महाराष्ट्राचा पैसा. आमका काही एक नाही, व्यवस्थित कॅच करा. हा, बरोबर आहे. हा, या कोकण भागात कोणी जरी आला तरी कोकणवासी जो आहे तो सगळ्या विकास कामाचे बाजूक ठेवला गेला. आता इमा बघा, इन्शुरन्स आमचा आंबा काजूचा आता अजून दिला गेला नाही. अच्छा, ते अंबानी म्हणून आहे हवामान खात्याचा, हा, त्याचे अजून डोळे उघडत नाही. हा, आणि आमचा आंबा काजूचा इमा इन्शुरन्स अजून जपून ठेवलेला आहे. हा, आता काय करावं आम्ही गरिबांनी? ठीक आहे. झालं तुमचं बोलून? हा, बोलून ठीक आहे, राहिला. धन्यवाद. आणि हे कळवा तिकडं त्या नाही, ते बघतील सर्व आता. हा. हा, हा, चालूच आहे. त्याच्यात तुम्ही सांगा, काल निवडणुका झाल्या, काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? काय बोला, बोला. बोला. धन्यवाद. हा, बोला. नाही, तुम्ही बोलायला पाहिजे प्रत्येक जनतेने, आपली मतं मांडली पाहिजे ना. चला, तर आपण इथे स्थानिक आमचे वडापाववाले आहेत, तर आपण त्यांच्याकडून सुद्धा मत जाणून घेऊया. नमस्कार दादा. तर आता काल निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या. तुम्हाला काय वाटतं रिझल्ट मध्ये काय होईल? काय रिझल्ट सांगू शकत नाही कोणी. काय दोन्ही सीट जबरदस्त आहेत, हा, तोडीला तोड आहेत, थोडे आहे. सुंदर आहेत. अशीच मॅच झाली पाहिजे. हा, हा, त्यामुळे बरीचशी जनता यंदा समाधानी वाटलं आहे. इलेक्शन आहे असा. हा, हा, छान झालंय. काय धन्यवाद. आपण सांगू शकत नाही, पण कोण येईल, कोणाला जोर आहे. उद्या आता परवा समजेल शनिवारी हो, हो. कोण विनर आहे ते. अच्छा, धन्यवाद. हा, नमस्कार. तर आपण आता स्थानिकांची इथली मतं जाणून घेत आहोत. तर इथे आपले पवार साहेब सुद्धा आहेत, इथले दुकानदार आहेत, बरीच वर्ष इथे दुकान आहे त्यांचं. हा, तर पहिला काल ज्या निवडणुका पार पडल्या, तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? काय तसं सांगू शकते ना. ते तुम्हाला अंदाज? अंदाज म्हणजे कसं आहे, दोन पार्ट्या आहेत त्याच्यामध्ये, शिवसेना आणि उभाटा उभाटा आणि शिवसेना. शिवसेना. हा, तेच काय होईल ते, कोणी येईल तो घासून येणार. ठीक आहे. आपण शनिवारी पाहूच काय रिझल्ट असेल तो. त्यावर तो रिझल्ट होईल ना, हा. त्या दिवशी आपल्याला समजेल. ओके, धन्यवाद. चला आपण आता पुढे जाऊया.
तर इथे तर तुम्ही सुद्धा महिला मंडळी सुद्धा आमच्या आहे तिथे. तर तुम्ही सांगा, तुम्हाला काल ज्या निवडणुका पार पडल्या विधानसभेच्या, तुम्हाला काय वाटतं रिझल्ट मध्ये काय कोण निवडून येऊ शकतं? राजन साळी साहेब. राजन साळी साहेब. नमस्कार दादा. तर आमचं नाव कसं दादा तुमचं? महेश सुतार. अच्छा. तर आता काल निवडणुका पार पडलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं रिझल्ट काय असेल? असं काय सांगू शकत नाही कोणी येईल ते, म्हणजे परफेक्टली नाही सांगू शकत. अच्छा. हा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता जाणून घेत आहोत ते इथले स्थानिक जे आहेत रहिवासी, त्यांच्याकडून आपण त्यांची मतं जाणून घेत आहोत की आता शनिवारी काय होणार आहे रिझल्ट. परंतु बरेचसे आपली जनता आहे ती संभ्रमामध्ये आहेत की सांगू शकत नाही कोण काय रिझल्ट असेल तो. तर आता आपण बाजारपेठेत जाऊया. पुढे तिकडे आठवडा बाजार भरलेला आहे, तिकडे पाहूया. आता बाहेरून सुद्धा लोक आलेले आहेत, तर जाऊया आपण आठवडा बाजारात. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते आठवडा बाजाराकडे आलेलो आहोत. तर आपण सांगितलं रोशनला कॅमेरा पकडायला. रोशन धन्यवाद. तर आपण आता बाजारपेठ झालं. काल निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या. त्याचा रिझल्ट आहे शनिवारी. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? आता काय कोणाची हवा असू शकेल? हवा आता नाही, मी नक्की काय सांगू शकत नाही. आता बऱ्याच जनतेमध्ये संभ्रम अवस्था आहे, कारण सांगू शकत नाही काय रिझल्ट येईल. कारण दोन्ही जे पक्ष आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे उभे असलेले राजन साळवी साहेब, तसंच शिंदे गटाकडून उभे असलेले उमेदवार श्री भैया सामंत व किरण सामंत, त्यामुळे दोन्ही उमेदवार हे तगडे उमेदवार आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. त्यामुळे लोकांची खूप संभ्रम अवस्था झालेली आहे की कोण निवडून येईल ते स्पष्टपणे कोण सांगू शकत नाही. चला आपण पुढे जाऊया, पाहूया इतर जे जनता आहे त्यांच्याकडून आपण मतं जाणून घेऊया. धन्यवाद. तर बाहेरून जेवढी जनता आलेली आहेत त्यांना काय बोलताय? काय काय बोलणार तुम्ही? हो का बोलणार आहेत काय? नाही तुम्ही बोलणार आहात? नको. जनता तर इथे आपण पाहूया, इथे आहेत, त्यांना विचारूया आपण. लेवल आहे. अच्छा. हा. तर दादांना विचारूया. तर काल विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता शनिवारी रिझल्ट आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? काय नक्की सांगू शकत नाही, कारण सांगू शकत सगळीकडे नाही. 2 गट तयार झालेले आहेत. हा. नक्की काय सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. खरंच काय सांगता येणार नाही. अच्छा, ठीक आहे. बरं, धन्यवाद. नमस्कार दादा. काल विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता शनिवारी रिझल्ट आहे. तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा असू शकेल? तुला काय वाटतं? आता मी माझ्या मत आहे, तुमचं मत जाणून घेतोय. तो दोघांना चान्स आहे. दोघांना पण चान्स आहे. सांगू शकत नाही. बरोबर. निवडणूक झालेले आहे, ओके, शनिवारी रिझल्ट कळेल आपल्याला. ठीक आहे. आता आपण सांगून काय उपयोग? आपण काय हो. धन्यवाद. तर आपण इथे दुकानदार आहेत, त्यांना देखील आपण बोलूया. तर नमस्कार दादा. काल विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि शनिवारी रिझल्ट आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? जास्तीत जास्त कल आता धनुष्यबाणाकडे आहे. अच्छा. आम्ही जे आहे आमच्या मनामध्ये ते आम्ही स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं. आणि वैयक्तिक असं नव्हे, आता बहुसंख्य लोकांचा कल आता धनुष्यबाणाकडे, कारण परिवर्तन व्हायला पाहिजे. 15 वर्ष आतापर्यंत जे परिवर्तन किंवा विकास या तालुक्याचा या विधानसभा मतदारसंघात झालेला नाही. शैक्षणिक, वैद्यकीय किंवा कोणतेही हाताला काम, रोजगार इथं नाही आहे उपलब्ध. त्यामुळे 10वी झाल्यानंतर मुलं इतर शहरांकडे जात आहेत. बरीचशी घरं, आज 60% घरं खेडेगावातली बंद आहेत. फक्त तिथे म्हातारी राहतात किंवा पूर्णपणे बंद आहेत. लॉक आहेत. आज फक्त शिमगोत्सव किंवा गणेशोत्सव या निमित्तानेच फक्त इथं चाकरमानी येतो. नाहीतर ती कामानिमित्त बाहेर मुलं आता किंवा शिक्षणाच्या मुळे बाहेर जातात, कारण शिक्षणाची सोय इथे उपलब्ध नाही आहे. रोजगार मिळत नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांच्या हाताला काम नाही. तरुण मुलांच्या हाताला काम नाही. बेकारीकडे मुलं वळलेली आहेत काय, आणि त्याच्यात पुन्हा परप्रांतीयांचे लोंढे आहेत काय. इतर जे आपल्या बागेमध्ये आता बघितलं तर जास्त करून आपल्याकडे आता बुरकेच आहेत. त्या दृष्टीने इथे काहीतरी एखादा प्रोजेक्ट येणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी परिवर्तन महत्वाचं आहे. म्हणून याच्यानंतर
युतीचं महायुतीचं सरकार येईल अशी अपेक्षा वाटते. धन्यवाद दादा, थँक्यू. तर चला मित्रांनो, आपण पुढे जाऊया. तर इथे आपण माझ्या ताई आहेत. ताई नमस्कार. काल निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या. शनिवारी रिझल्ट आहेत. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येऊ शकतं? आपला हा कोणतो आता साळवी साहेब आहेत, किरण किरण सावंत साहेब आहेत. हा, सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. अच्छा, धन्यवाद. चला आपण पुढे जाऊया. गावाचे फोन बंद झाले का? काकी, 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 हो नमस्कार. काल विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. चांगल्याच माणसाला विचारलं. हा, तर निवडणुका काल पार पडलेल्या आहेत. आता शनिवार रिझल्ट आहे, तो कळणारच आहे. परंतु तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येऊ शकतो? कोण निवडून येऊ निष्ठा येऊ शकते. निष्ठा येऊ शकते. धन्यवाद. काकी, तुमचं काय मत आहे? तेच मत आहे. अच्छा, धन्यवाद. म्हटलं चांगल्या माणसाला निवडलं नाही, एकनिष्ठ त्यांनाच विचारलं. धन्यवाद. हा, नमस्कार. या. तुमचं पण मत सांगा आम्हाला. हे पण पोलीस पाटील आहे. पोलीस नमस्कार साहेब. तुम्ही भेटलात आम्हाला. कुठल्या तुम्ही पोलीस पाटील? आम्ही ते धोपेश्वर पानाले. अच्छा, नमस्कार. आता कालच निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या. आता शनिवार रिझल्ट आहेत. तुमचं काय मत आहे? तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं? आता काय बोलू शकत नाही, तिरंगी लढत आहे. तिरंगी लढत आहे, त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही सध्या. अच्छा, आणि हालचाली चालल्या त्याच्या काहीच पण काय बोलू शकत नाही. अच्छा, बरोबर. धन्यवाद. आपण आता पुढे जाऊया. काका, तुम्ही बोलणार आहात? काका नमस्कार. काका, तुम्ही बोलणार आहात? बोलणार नाही. मी मागून बोललो काका. असं बोला, बिंदास बोला हो काका. तुमचं मत जाणं आम्हाला गरजेचं आहे. निवडणूक अधिकारी आहे. हा, तर त्यामुळे अच्छा, मी बोलू बरोबर. निवडून कोण येणार आहे की नाही ते एक्झिट पोल घेण्याची काही गरज नाही आहे. उद्या प्रत्यक्ष दिसणारच आहे ते 20 तारखेला. अच्छा, हा हा. त्यावेळेस होईल. नाही आतापासून जर झालं की नाही तर उमेदवार आहेत ना ते हायपर होऊन अटॅक वगैरे येईल त्यांना. थँक्यू. ओके, चला, धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव सांगा. यासिन खलीफे. काल ज्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तर तुम्ही आता शनिवारी रिझल्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येऊ शकतं? किरण सावंत येऊ शकतो. सामंत, किरण सामंत. किरण सावंत. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. तर आपण पुढे जाऊ. आपण जनतेची मतं आपण घेत आहोत, तर पाहूया. हा, नमस्कार काका. अच्छा, कोकण. नमस्कार. आता तुम्ही मतदान केलं ना? हा, हो. अच्छा, काल निवडणुका झालेल्या पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या. हो. तुम्हाला शनिवारी रिझल्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? काय पण काय बात है, काय आने वाला है, क्या दिखते हो, कौन हो? हा, अब कल देखें, शनिवार का है ना? शनिवार को है, शनिवार को रिझल्ट है. जो जीतेगा वही सिकंदर बादशाह रहेगा. अपन क्या, अपन मतदान किए ना. आप कौन से गांव से है? हम लांजा. लांजा. हाँ, प्रॉपर लांजा. हाँ. अच्छा, तो मराठी क्यों बोलते हैं, हिंदी क्यों बोलते हैं? अपन भैया ना उपे के अच्छा अच्छा, ठीक है. इधर रहते बनाए सब ना. हाँ, मराठी बोला. मराठी आता नाही? कमी आता थोड़ा. अरे बोला, मराठी थोडं चालेल आम्हाला. बोला, मराठीत बोला. तुम्हाला काय वाटतं? कमी आता थोड़ा हो. अच्छा अच्छा, ठीक आहे, चला, धन्यवाद. आणि मराठी बोलायची जरा प्रॅक्टिस करा. आपण आता महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यामुळे मराठी बोलायला आलंच पाहिजे. आपल्या माणसा मराठी बोली भाषा आहे मराठी, तुम्हाला आलीच पाहिजे. प्रयत्न करा. धन्यवाद. ओके ओके सर. आपण आता पाहत आहात ते आहे आपल्या राजापूरचा आठवडा बाजार. काकी, नमस्कार. हा, तर काल निवडणुका पार पडलेल्या आहेत. तुम्ही मतदान केलात ना? हा, तुम्हाला काय वाटतं? आता शनिवारी रिझल्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येऊ शकतं? सांगा, तुमचं मत सांगा, बिंदा. राजन साळवी. अच्छा, धन्यवाद. चला, थँक्यू. तर मित्रांनो, आपण लोकमत जाणून घेतोय. तर आता आपण फिरत आहोत ते राजापूरची आठवडा बाजारपेठ. या ठिकाणी आपण आता फिरत आहोत.
मतदान केला तू? एक मिनिट हा. तर आता हे नवीन मतदार आहेत. कितवं मत असेल तुझं? माझं पहिलंच लोकसभेला मतदान केलं होतं? नाही, हे पहिलंच. पहिलंच मत केलं. आता रिझल्ट आहे, शनिवारी रिझल्ट आहे. तर तुला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? 100% आमच्या भैया शेटच निवडून येणार. 100%. धन्यवाद. अगदी राईट 100%. चला चल गुरु नमस्कार. तर 2 मिनिट. हा नको नको. हा बरोबर, धन्यवाद. तर बरेचसे आपली जी जनता आहे ती उत्तर द्यायला नकारच देते, कारण सांगू शकत नाही कोण निवडून येईल काय. कारण दोन्ही जे आता उमेदवार आहेत ते तगडे उमेदवार आहेत आणि दोन्ही बाजूने कल आहे बऱ्याचशा जनतेचा. काय दादा नमस्कार. काल मतदान झालं, विधानसभेचं मतदान काल पार पडलं. रिझल्ट आहे शनिवारी. पण तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? काय सांगणार, चौरंगी लढत आहे. चौरंगी लढत आहे. बघू आता आबासाहेब मराठेमध्ये जाऊ. 23 तारखेला बघू. ठीक आहे. बंद आहे ना. हा. पुढे जाऊया आपण पाहत आहात ते आपला राजापूरचा आठवडा बाजार आहे. नवीन मतदार इकडे. मतदान केला? हा झाला ना. पहिलं मतदान काय केलं का? काय पहिलं मतदान केलं का? आम्ही मशाल आले. आता निवडणुका झालेल्या आहेत, कालच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुका. तर शनिवारी रिझल्ट आहे, आपल्या सर्वांना कळणारच आहे. पण तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? आम्हाला जर भैया सामान वाटतंय. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. 1 किलो 100 रवायचा परचेट. तर आता आपण इकडे मार्केटमध्ये जाऊया. तर आता इकडे आपण पाहते रस्त्यावरचं हे बाजार मार्केट आहे. तर आता आपण पुढे जाणार तिकडे ते सरदेश पांडे नाट्यगृह, पूर्वी ते नाट्यगृह असायचं सरदेश पांडे. तर आता तिथे या आठवडा बाजार भरतो. तर त्या ठिकाणी आपण आता जाऊया आणि लोकांची मतं जाणून घेऊया. हा नमस्कार पेंडेकर साहेब. हा इथे आपले स्थानिक आहेत पेंडेकर साहेब. नमस्कार दादा. तर काल मतदान पार पडलेलं आहे विधानसभेचं. रिझल्ट आहे शनिवारी. परंतु तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? सांगता येईल. होईल तुम्हाला? सांगता येत नाही. खूप सांगता येत नाही उगाच असेल. ठीक आहे, धन्यवाद. आपण आता पुढे जाऊया. हा बोला, तुम्ही बोलू शकता का? तुम्ही बोलू शकता, तुमचे काय मत असेल जाऊन मांडू शकता. बाजार एक दिवसाचा असा बाजार आज होऊ शकत नाहीये. आज गर्दी पण कमी आहे. गर्दी कमी आहे, लोकसंख्या घटली, हा. लोक बाहेर जायला लागले, कुलप लागली घरांना. घरांना कुलप लागली. मग खाणारेच कोण आता घेतोय कोण? जल्दी चालत नाही जाता. म्हणजे चालत नाही. बाजारपेठ ओस पडली, कर्जाचे डोंगर आहेत व्यापाऱ्यांवर. असा हा राजापूर झालेला आहे. परिस्थिती बिकट आहे. आता पुढच्या याला भावी आमदाराने त्याच्यात दखल घ्यावी. हे बाजार बंद करावे, कुठली वस्तू ठेवावी, शेतकरी शेतमालच विकावा. अन्य बाजारातल्या दुकानं टॅक्स घालून दुकानं भरलेली आहेत, ती चालवत आहेत. त्यांचे टॅक्स जात आहेत, फक्त नफा काही नाही, व्यापार नाही. बँकांची कर्ज आहेत, हप्ते जात नाहीत, त्यांना धडकी भरली. हे नुसते गोळा करून जात आहेत एका दिवसात. कपडा सुद्धा इथं कुठलंही साहित्य आहे ते चांगल्या दर्जाचं नाही आहे. फसवणूक हा विषय इथे बाजारामध्ये होतो. क्वालिटी नाही, दर्जा नाही, रेट तोच. महागाई वाढली ती वरच्या याच्यावर. आमच्या स्थानिक पातळीवर आम्ही सांगतो, आमच्यासाठी वाढली नाही, ती सगळ्यांसाठी वाढली. त्याच्यावर मी नाही बोलणार का वाढली ते. आम्ही संशोधन करायला आम्हाला वेळ नाहीये. काय आला तर विकायचं आपल्याकडे. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, या बाजारामुळे या बाजारपेठेची हानी झालेली आहे. आणि याच बाजारपेठेमुळे अन्य ठिकाणी सुद्धा छोटे छोटे बाजार व्हायला लागले. तर खेड्यापाड्यात जे 5-10 दुकानं होती ती सुद्धा आज नष्ट होत आली. धन्यवाद. सोबत राजापुरात येणारी सगळी तिकडे थांबलेली माणसं. अच्छा, पैसा बाहेर जातो तुम्हाला? पैसा बाहेर जातोय, पैसा फिरत नाही. उद्या मी माझ्याजवळ आले असते तर उद्या मी मजूर बागेमध्ये बोलवले असते. 400-500 रुपये मजुरी दिली असती. कोल्हापुराला मजुरी कोणाला देणार? आपल्या गावाला घेऊन जातात. काय करतात मला माहित नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपण मतं जाणून घेत आहोत येथील जनतेची. तर चला आता आपण इकडे गर्दी या ठिकाणी जाऊया. आता इकडे आतमध्ये
गर्दी आहे त्या गर्दीमध्ये आपण जाऊया आणि तिथील आपण जनतेचं मत जाणून घेऊया. हाय. चल. काका काका नमस्कार. आता रिकामी तर आता काल निवडणुका पार पडलेल्या आहेत. तर आता रिझल्ट आहे शनिवारी. तुम्हाला काय वाटतं रिझल्ट काय लागू शकतो? काय आता काही धनुष्य बांधेल असं वाटतंय बघू. अच्छा ठीक आहे धन्यवाद. दादा नमस्कार. तर आता काल निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या. आता रिझल्ट शनिवारी आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? सांगू शकत नाही आता काय परवा कळणारच आपल्याला. असं आश्वासन आपण देऊ शकत नाही तुम्हाला. अच्छा धन्यवाद. काय मीटिंग मध्ये ओके तर आमचे दुकानदार साहेब सुद्धा आहेत. तर आमचे दुकानदार साहेब सुद्धा आहेत. तुम्ही कुठून आलात आहे? पंधरावर राजापूर पंधरावरून. काल आता निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या. आता शनिवार रिझल्ट आहे. पण आता तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? बोलू शकत नाही. दोन ला बाजून हे आहे म्हणजे जोर आहे. दोन बाजू म्हणजे कुठली दोन बाजू? शिंदेगड आणि उद्धव ठाकरे साहेब. काय बोलू शकत नाही कोण येईल. अच्छा अच्छा तुम्ही सांगा. तर आता बिझी आहेत काय बोलायलात काय? आपण पुढे जाऊया. नमस्कार. काल आता निवडणुका पार पडलेल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? काय सांगायचं आता शिंदे साहेब येतील. अरे ह्या रिकामी कसं लागायचं? आता आपण आहोत ते आठवडा बाजार त्या ठिकाणी आपण आहोत. राजापूरचा आठवडा बाजार आहे. दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आपण आता आहोत. तर काल निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या. शनिवारी रिझल्ट आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? भैया मग कुठे तुम्ही गाव कोणतं तुमचं? राजापूर अंसुरे. इथे बैलाची एंट्री झाली आहे. आम्ही याच्या बाबतीत काही सांगू शकत नाही. कारण काय आता सगळे गट वेगवेगळे झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही सांगता येणार नाही. बघूया आता आपल्याला परवा काय ते समजेल. शनिवारी रिझल्ट आहे. हा रिझल्ट आहे. ठीक आहे धन्यवाद. काय बाबा नमस्कार. तर काल मतदान पार पडलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? भैया सामंत 100%. धन्यवाद. दादा नमस्कार. काय म्हणताय? काल निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या. तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? शिंदेगड. शिंदेगड म्हणजे भैया सामंत. ठीक आहे धन्यवाद. हो नमस्कार. नमस्कार. का मतदान केलं तुम्ही काल? तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? सांगू शकत नाही. सांगू शकत. चला काल मतदान पार पडलेलं आहे विधानसभेचं. तर तुम्हाला काय वाटतं परवाचा रिझल्ट काय असू शकतो? आम्हाला वाटतं की 101% राजन साळवी निवडून येऊ शकतो. ठीक आहे धन्यवाद. नमस्कार. तर काल विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता परवा रिझल्ट आहे. तुम्हाला काय अंदाज तुमचा काय कोण निवडून येऊ शकतं? मी इथली नाही. अच्छा धन्यवाद. सॉरी. तर मित्रांनो आपण पाहिलात येथील जनतेचं मतं. ही राजापूरचे स्थानिक सुद्धा लोक आहेत यामध्ये. तसंच बाहेरून येणारे आज आठवडा बाजार असल्यामुळे बाहेरून सुद्धा बरेचशी लोक इथे आलेले आहेत. त्यांची सुद्धा मतं आपण जाणून घेतली. तर मित्रांनो आता आपण इथे व्हिडिओ शेवटाकडे आलेला आहे. तर आपण एकदा आठवडा बाजार फिरून घेऊया. कारण आपली जी बरीचशी मंडळी राजापूरची मंडळी आहेत ती बाहेर गावामध्ये आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांना आपला आठवडा बाजार पाहायला मिळत नाही. तर त्यानिमित्ताने आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून आठवडा बाजार पाहतील व कशा प्रकारे भरतो आपल्या राजापूरमध्ये. तर चला एकदा आपण आठवडा बाजार पाहून घेऊया. तर मित्रांनो आता आपण पाहता ते राजापूरचा आठवडा बाजार. आणि आपला जो कॅमेरा घेऊन होता तो आमचा रोशन. धन्यवाद रोशन.
चला आपण आता पुढे आठवडा बाजार पाहूया. तर आपण पाहतात आठवडा बाजार. हे पहा कसं आहे संत्रा, कसं आहे? 100ला 2 किलो. 100ला 2 किलो. वा, स्वस्त आहे. आणि पेरू 100ला 2 किलो. हा स्वस्त बाजार आहे. तर आपण आता पाहतात आहे आपला आठवडा बाजार. आज थोडीशी गर्दी कमी वाटते कारण दर आठवड्याला गर्दी खूप असते कारण कालच मतदान झालं त्यामुळे बरीचशी लोक बाहेर राजापूरला आलेली होती मतदानासाठी. तसंच मतदानाच्या गडबडीत होती त्यामुळे थकलेले आहेत. त्यामुळे थोडीशी आज गर्दी कमी पाहायला मिळते आपल्याला आठवडा बाजारामध्ये. 30 रुपये 30 रुपये. आमचा रोशन आहे सोबत. रोशन कुठे गेला? रोशन ये. तर आता इकडे आठवडा बाजार इकडे आपण पाहिला तर सर्व भाजीपाला वगैरे होतं. आता इकडे कपड्यांची दुकानं आहेत या बाजूला पुढे. एकदा इथले जे स्थानिक वडापाववाले आहेत त्यांचं एकदा मत जाणून घेऊया. दादा नमस्कार. काल निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या. तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? सांगा. मी नक्की सांगतो. मी 23 नंतर सांगतो. 23 नंतर सांगतो म्हणजे रिझल्ट पाहिल्यावर. तर धन्यवाद. तर चला आपण आता आठवडा बाजारातच आहोत. तर आपण आता आठवड्या बाजारामध्ये आहोत. तर आता एकदा आठवडा बाजार आपण पाहिला तर आपण एकदा जी आपली अर्जुना नदी आहे ती देखील आपण पाहूया. कारण पावसाळ्यामध्ये या नदीला खूप पाणी असतं कारण ही नदीला जेव्हा वेळेला पूर येतो त्यावेळेला हे पूर्ण जे आपण आठवडा बाजार पाहत आहात त्या आठवडा बाजारामध्ये पूर्ण पाणी असतं. तसंच बाजारपेठेमध्ये देखील पाणी असतं. तर ही आपली समोर दिसते ती आपली आहे अर्जुना नदी. आणि अर्जुना नदीच्याच नदीच्या पात्रामध्ये वसलेलं हे सुंदर असं पुंडलिकाचं मंदिर आहे. ते पाहत आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे हे. तर मित्रांनो आपण आठवडा बाजार पाहिला राजापूरचा आठवडा बाजार. तसंच येथील जे लोकांची मतं पण आपण जाणून घेतली. आता शनिवारी रिझल्ट आहे विधानसभेचा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.